Good morning to all of you. आवाज येतोय सर्वांना? ओके, चला. आपण बघत होतो सेन्स ऑर्गन आणि सेन्स ऑर्गन कोणता चालू होता आपला? इयर चालू होता. इयर मधले आपण काही पाठ बघितले होते आणि आज काही पाठ आपल्याला बघायचे आहे. जनरली काय बघितलं होतं आपण? आपण बघितलं होतं की जो ह्यूमन इयर जो आहे तो ह्यूमन इयर 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. एक एक्सटर्नल इयर, एक मिडल इयर आणि एक इंटरनल इयर और इनर इयर. Human ear is divided into how many parts? 3 parts. कोणकोणते? External ear, then middle ear and inner ear. बरं, अशा 3 पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आपण एक्सटर्नल इयर बद्दल बघितलेलं आहे. ह्या एक्सटर्नल इयर मध्ये काय आहेत? 2 पार्ट होते. एक काय होतं? ऑरिकल. काय होतं? एक ऑरिकल. That is also called as a pinna. That is called as a pinna or also called as a lobule. आणि दुसरं काय होतं? ऑडिटरी कॅनाल. काय होतं? ऑडिटरी कॅनाल. बघा काय आहे? पुन्हा एक्सटर्नल इयर बद्दल. एक्सटर्नल इयर मध्ये काय? 2 पार्ट. एक काय तुमचं ऑरिकल, दुसरं काय तुमचं ऑडिटरी कॅनाल. एक्सटर्नल इयर मध्ये ऑरिकल, ऑडिटरी कॅनाल. ऑरिकल काय करताय? It receive sound waves. ऑडिटरी कॅनल काय करताय? It carries sound waves. नंतर ह्या ऑडिटरी कॅनल मध्ये काय बघितलं होतं आपण? या ठिकाणी काय आहे? एक तर कॅनल आहे आणि नंतर काय आहे? काही वॅक्स आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेरुमिनस वॅक्स. म्हणजे पहिले सेरुमिनस ग्लँड आणि ही सेरुमिनस ग्लँड काय रिलीज करते? This ceruminous gland secrete सेरुमेन. काय सिक्रेट करते? सेरुमेन. आणि ह्या सेरुमेनला काय म्हटलं होतं आपण? इयर वॅक्स. नंतर ह्या कॅनल मध्ये आणखी काय आहेत? हेअर्स आहेत. काय आहेत? हेअर्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच इथं काय करत होते तुमचे? ऑरिकल, इट रिसीव्ह द साऊंड वेव्स. हे दोन्ही कंबाईन मिळून काय करत होते? हेअर्स काय करतील? फिल्ट्रेशनचं काम. आणि इयर वॅक्स हे काय करतील? समजा एखादे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फॉरेन पार्टिकल आले तर त्याला इनट्रॅप करण्याचं काम करते. काय? फिल्ट्रेशन अँड entrapment of foreign particle. ओके, एवढं आपण बघितलं होतं. यस. नंतर आपण मिडल इयरचा काही पार्ट बघितला होता.
कशाचा? मिडल इयरचा पार्ट बघितला होता. आता दिसतंय व्यवस्थित का जरा जास्त दिसायला? आता ओके का? ओके, पॉवर ओके. चालेल बघा, क्लिअरच आहे, काही ना प्रॉब्लेम होता. तर हे झालं एक्सटर्नल इयरचं. आणि नंतर या एक्सटर्नल इयरला अटॅच कशाची आहे? मिडल इयरची अटॅचमेंट आहे, बरोबर आहे. वाटलंच याचा काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला पण हे सोपं जाईल. काढून घेतला स्क्रीनशॉट? आता आता काय मिडल इयर, आता ह्या मिडल इयरचं कुठून कुठे स्टार्ट होतं? आपण बघितलं होतं ह्या मिडल इयर मध्ये काय होतं, जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे त्या टिम्पॅनिक मेम्ब्रेन पासून स्टार्ट होतं. त्याच्यापासून टिम्पॅनिक मेम्ब्रेन पासून स्टार्ट होतं. आणि याला अटॅच काय होतंय? याला अटॅच होतं तुमचं मॅलियसची प्रोजेक्शन अटॅच, समवट असं. मॅलिसच्या प्रोजेक्शनची अटॅचमेंट, बरोबर आहे. नंतर इथेच आपण काय दाखवलं होतं, आहे तुमचा इनकस. आणि ह्या इनकसला अटॅचमेंट कशाची होती? तुमच्या स्टेपिसची. कशाची अटॅचमेंट? स्टेपिसची. आणि इथं काय आहे? त्याची एक प्लेट लाईक अ स्ट्रक्चर. इथे काय त्याची प्लेट लाईक अ स्ट्रक्चर, दॅट वी कॉल्ड ॲज अ फुट प्लेट. त्याला काय म्हणतो आपण? फुट प्लेट. हे काय तुमचं टिम्पॅनिक मेम्ब्रेन, हे मॅलियस, काय हे? मॅलियस, देन इनकस, आणि हे स्टेपस. आता हे जे स्टेपस आहे, या स्टेपसला काही मसल अटॅच असतात, त्याला म्हणतात स्टॅपिडियस मसल. स्टॅपेडियस मसल. आणि ह्या मसल कशा आहेत? स्मॉलेस्ट मसल आहे. जसं की स्टेपस हे कसं आहे? स्मॉलेस्ट बोन आहे. स्टेपस कसं आहे? स्मॉलेस्ट बोन आहे. तसंच त्याला अटॅच ज्या मसल आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅपेडियस मसल, आणि त्या पण कशा आहेत? स्मॉलेस्ट मसल. ओके, मग याच्या सराउंडिंगला हे कुठे आहेत? एका कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत. तिथं काय मिडल इयरची ही कॅव्हिटी आहे. आता असं कॅन्डल करूया, कॅनल. ही जी कॅव्हिटी आहे, आणि ह्या कॅव्हिटीमध्ये काय होत आहे? एअर जे आहे ते एअरचं एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये प्रेशर तयार होतं. काय होत आहे? प्रेशर तयार होत आहे. देन आता काय होतील? इकडनं साऊंड वेव्स आले तर इथं काय होणार? इथे व्हायब्रेशन होणार. काय होणार आहे? व्हायब्रेशन होणार. आणि ह्या व्हायब्रेशननुसार मॅलियस थोडंसं काय होणार? मुवमेंट होणार. मॅलियसमुळं इनकस मुवमेंट होणार, आणि इनकसमुळे स्टेपिसची मुवमेंट होणार. आता इथे काय आहे? इथे एक इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी. इंटेन्सिटी याचे काय होते? समजा समजा एक एक पॅरामीटर घेऊ. 1 पॅरामीटरनुसार इंटेन्सिटी आली, तर हा जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, ह्या 1 पॅरामीटरच्या इंटेन्सिटीला काय करतो? 20 टाइम्स करतोय. किती टाइम्स करतोय? 20 टाइम्स करतोय. म्हणजे ह्या ठिकाणी जो टिम्पॅनिक मेम्ब्रेन जो आहे तो काय करतोय? ॲम्प्लिफिकेशन करतोय.
ॲम्प्लिफिकेशन करतो. काय करतोय? ॲम्प्लिफिकेशन करतो. म्हणजे एक वेव्ह झाली तर त्याला ॲम्प्लिफाय करतो आणि ॲम्प्लिफाय केल्यामुळे इथं काय होणार? व्हायब्रेशन होणार आणि ह्या व्हायब्रेशन थ्रू हे जे बोन्स आहेत ते बोन्स मुवमेंट होणार. आणि इथे आता इकडनं काय आहे? इथून एवढं तुमचं काय चालू होतं? इनर इयर चालू होतं. इकडून इकडे चालू काय होतं तुमचं? इनर इयर चालू होतं. आता या ठिकाणी ही जी कॅव्हिटी आहे इथे प्रेशर मेंटेन झालं आणि कधी कधी जास्त इथं प्रेशर झालं तर हे प्रेशर काय होणार? रिलीज केलं जाणार. कुठे? तुमच्या नॅझोफॅरिंजियल ओपनिंग्स मध्ये. हा जो आहे ही काय तुमची नॅरोफॅरिंजियल ओपनिंग. नॅझोफॅरिंग ट्यूब. बरोबर आहे. नंतर ही ट्यूब जी आहे तिला दुसरं नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ युस्टेचियन ट्यूब. युस्टॅचियन ट्यूब काय म्हणतात त्याला? युस्टॅचियन ट्यूब. ओके. आता ही जी युस्टॅचियन ट्यूब आहे ती काय करते? पूर्णपणे जे काही इथलं जे प्रेशर आहे ते प्रेशर इक्वलाइज करण्याचा प्रयत्न करते. काय करते? प्रेशर इक्वलाइज करण्याचा प्रयत्न करते. देन आता हे जे युस्टेचियन वर्ड आहे, युस्टेचियन वर्ड ऑलरेडी तुम्हाला गेलेला आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारतो आहे का? रिमेंबर होईल तुम्हाला. युस्टेचियन वॉल्व इज प्रेझेंट इन. युस्टेचियन valve is present in option A coronary sinus, option B superior vena cava, option C inferior vena cava, option D in between right and left auricle. What answer? Ajay Pawar correct answer. भेंडेकर तुकाराम wrong answer. राठोड सुनील correct answer. श्वेता नागरगोजे wrong answer. भेंडेकर तुकाराम, now answer is correct. पल्लवी मोटे, answer is wrong. योगिता होरगोए wrong answer. सुदर्शन उबाय correct answer. बारगिरे ब्रदर्स correct answer. दीपक ढाकरे correct answer. राठोड शिवचरण wrong answer. मुंडे मन्नाथ wrong answer. शेख मतीन wrong answer. स्वर्णा भेंडेकर correct answer. आकांक्षा यादव wrong answer. शेख अरबाज wrong answer. अविनाश राठोड correct answer. शुभंगी बड़े correct answer. सूरज ढाकणे wrong answer. श्रीकृष्ण शेफ wrong. योगिता होरगोए wrong. बघा इथं युस्टेचियन वर्ड आला म्हणून तुम्हाला विचारलं युस्टेचियन वॉलशी रिलेशन. आता युस्टेचियन वर्ड त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हर्ट बघितलं, सर्क्युलेटरी सिस्टीम पूर्ण बघितली आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इंटरनल स्ट्रक्चर आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलं होतं तर त्या ठिकाणी आपण युस्टेचियन वॉल बघितली होती. अँड युस्टेचियन वॉल इज गार्डेड बाय द इन्फेरियर व्हेना कॅवा. कोणती? इन्फेरियर व्हेना कॅवा. सीताराम पाडले साऊंड म्यूट कर. केलं साऊंड म्यूट? इकडे चालूच आहे तुझं साऊंड. त्याला साऊंड म्यूट कर.
ओके, आन्सर इज इन्फेरियर वेना कॅवा. आन्सर काय आहे? इन्फेरियर वेना कॅवा. तर बघा इथं आणखी एक वॉल होती, दॅट इज थिबेसियन वॉल्व. कोणती? थिबेसियन वॉल. आणि ती थिबेसियन वॉल कशाला गार्डेड आहे? तुमच्या करोनरी सायनसला गार्ड आहे. कशाला गार्ड आहे? करोनरी सायनसला. ओके, नंतर आपण बायकस स्पीड वॉल बघितली होती. बायकस स्पीड वॉल बघितली होती. आणि काय बघितली होती आपण? ट्रायकस स्पीड वॉल बघितली. आणि आणखी तिसरी कोणती होती? टॅप लाईक स्ट्रक्चर गार्ड्स. अरे म्हणजे ह्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स मला कुठे ना कुठेतरी विचारले जाऊ शकतात. यस, दॅट इज सेमी लुनार वॉल्व. करेक्ट नाही? वॉल 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 त्यांची पोझिशन वगैरे एमसीक्यूज तयार होतात. अच्छा ठीक आहे, चला. तर मग युस्टॅचियन ट्यूब, ह्या ट्यूबला आणखी काय म्हटले आहे? युस्टॅचियन ट्यूब. आता इकडला जो पार्ट आहे याचा कॉम्प्लिकेटेड पार्ट जो आहे तो कोणता आहे? इनर इयरचा पार्ट आहे. तर पहिल्यांदा एकदा तुम्हाला हे जे इनर इयर आहे ते 3D वेनं दाखवतो. म्हणजे पूर्णपणे जे इयर आहे, इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला 3D वेनं दाखवतो. आणि नंतर त्याचा आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट बघूया. ओके, मी पण तुम्हाला दिसत असेल. बरोबर. बघा हे काय तुमचं? हे फेशियल्स बोन्स दिसत आहेत. आणि या ठिकाणी हा जो टेम्परल बोन्स आहे, अरे या टेम्परल बोन्समध्ये तुम्हाला हे दिसतंय तुमचं इंटरनल स्ट्रक्चर. फिल्टर आउट करू आपण, त्याच्या नर्व्स पण काढूया. आता बघू, आता काय दिसतंय तुम्हाला? काही दिसायलंय का? ठीक आहे, काही दिसत नाही. आता दिसेल. बघा हे जो आहे तुमचा, हा आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. हा काय आहे तुमचा? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. दिसतोय? व्हायला थोडासा टाइम लागेल आहे. ओके, बघा आता याला दिसतोय तुमचा हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. आणि इथं तुमचे ऑरिकल्स दिसत आहेत, हे बोन्स तुमचे. ओके, बघा दिस वन इज अ मॅलियस, दिस वन इज अ इनकस, आणि दिस वन इज अ स्टेपिस. ओके, देन आता आतमधलं जे आहे दिस इज कॉल्ड ॲज अ सेमी सर्क्युलर कॅनल. याला काय म्हणतात? सेमी सर्क्युलर कॅनल. आणि हा जो पार्ट आहे या पार्टला म्हणतात कॉक्लिया. याला काय म्हणतात? कॉक्लिया. आता यांना जर एक्झॅक्टली बघायला गेलं, बघा ह्या ठिकाणी एक छिद्र दिसतंय तुम्हाला. हे जे आहे ना, हे छिद्र दिसतंय. अशा दोन प्रकारचे छिद्र आहे. ह्या ठिकाणी एक छिद्र आहे, ते छिद्र क्लोज केलेलं आहे. कोणी क्लोज केलेलं आहे? हा जो स्टेपिस बोन आहे आणि त्या स्टेपिसची जी फूट प्लेट आहे त्या फूट प्लेटनं या ठिकाणचं छिद्र जे आहे ते छिद्र क्लोज केलेलं आहे. इथं तुम्हाला ओपन ओपन दिसेल हे छिद्र. दिसतंय? हे बघा हे. ओके, ह्या दोन विंडोज आहे. एक ओव्हल विंडो आहे आणि एक राऊंड विंडो आहे. काय? एक ओव्हल विंडो आणि एक राऊंड विंडो आहे. ओके, आणि आता आपल्याला डिटेल स्ट्रक्चर बघायचं या सेमी सर्क्युलर कॅनलचं. आणि नंतर हे जे आहे, आता याच्यामध्ये नेमकं काय असतं? याच्यामध्ये जर बघायला गेलं
दोघं ठिकाणी. तर इथं काही लिहिता येणार नाही, नंतर आपण जाऊ आता स्लाइड्स कडे. चला, मिडल इयर बद्दल बघितलं आपण, त्याच्यानंतर युस्टेचियन ट्यूब बद्दल बघितलं. आता आपल्याला एकदम इनर मोस्ट साइट बघायचं आहे, दॅट इज इंटरनल इयर बघायचं आहे. तर बघा काय सांगत होतो मी तुम्हाला, इथे इनर इयर जे आहे त्या इनर इयर मध्ये काय आहेत, काही विंडोज आहेत. काय आहेत? काही विंडोज आहेत. कुठल्या विंडो सांगितल्या? दोन. एक ओव्हल विंडो सांगितली. काय सांगितली? एक ओव्हल विंडो. आणि एक काय सांगितली? एक राऊंड विंडो. काय सांगितली? एक राऊंड विंडो. कोणती? एक ओव्हल विंडो आणि एक राऊंड विंडो. ओव्हल विंडो आणि राऊंड विंडो म्हणजे काय? विंडो म्हणजेच काय? खिडक्या. विंडोज म्हणजेच काय? खिडक्या. आता या ठिकाणी एक तुमचं काय होणार आहे, एक सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. काय तुमच्या सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. ते किती आहेत? सेमी म्हणजे हाफ, सगळे हाफ दिसतात पण ते एकत्र आहेत आणि यांच्यामध्ये काही फ्लुइड प्रेझेंट असतं आणि ते याचे जे कनेक्शन आहे ते कनेक्शन समोर जाते. कुठे जाते? तुमच्या कॉक्लियामध्ये जाते. असं जर करायला गेलं याचं, असं जाणार. याची नंतर ऑडिटरी नर्वचं इनर्वेशन. ओके, आता हे जे आहे हे आपण पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये बघूया आणि नंतर त्यांचं डायग्रामॅटिकली व्ह्यू मध्ये बघूया. बघा काय, इंटरनल इयर, इट कन्सिस्ट ऑफ ओव्हल विंडो अँड राऊंड विंडो अँड द वेस्टिब्युलर apparatus. सराउंडिंगचे जे काही बाकीचे त्याचे सपोर्टिंग मेम्ब्रेन असतील त्यांना काय म्हणतो आपण? वेस्टिब्युलर apparatus. काय म्हणतो? वेस्टिब्युलर apparatus. आता हे जे पूर्णपणे जो आपण याच्यामधला बघितला पार्ट बघितलाय, कोणता? जो सेमी सर्क्युलर कॅनल जे आहे ते. आता त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे. दॅट मेम्ब्रेनस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. आता हे असं काय आहे याच्यामध्ये नेमकं बघा, एक इथं नाही का एक बोनी स्ट्रक्चर आहे. काय आहे? एक बोनी स्ट्रक्चर आहे. त्याला म्हणतात बोनी लॅबिरिंथ. त्याला काय म्हणतात? बोनी लॅबिरिंथ. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? एक मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे. त्याला म्हणतात मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. आता याला अज्युम कसं करायचं आहे? अज्युम करायचं आहे, कन्सिडर करा पेन आहे आणि पेनाचा जो बॅक साईड आहे त्याच्यामध्ये काय तुमची एक कांडी आहे आणि हा एवढा मोठा स्पेस आहे. बरोबर आहे? म्हणजे हा स्पेस कन्सिडर करायचा आहे. तुमचा स्पेस जो कन्सिडर करायचा आहे त्याच्यामध्ये काही फ्लुइड प्रेझेंट असेल आणि जो मेम्ब्रेन आहे त्याच्या आतमध्ये पण फ्लुइड असेल. म्हणजे बघा, एक तुमची कांडी, कांडीच्या आतमध्ये इथं फ्लुइड, काय एक कांडी, कांडीच्या आतमध्ये फ्लुइड, नंतर कांडीच्या सराउंडिंगला हा काय स्पेस आणि स्पेसच्या सराउंडिंगला हा पेनचं कव्हर. काय? पेनचं कव्हर. बघा हा जो काय झाला मग पेनचं एकदम कव्हर जो आहे तो आहे बोनी लॅबिरिंथ. बरोबर आहे? नंतर हा जो पेनच्या कव्हर मधला जो स्पेस, पेनच्या कव्हरच्या आतमध्ये जो स्पेस प्रेझेंट आहे, हा स्पेस जो प्रेझेंट आहे यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे. त्या लिक्विडला म्हणतात पेरिलिम्फ. काय म्हणतात? पेरिलिम्फ. लिम्फ लाईक अ स्ट्रक्चर लिक्विड. नंतर हा जो मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे, हा जो म्हणजे कांडीची आउटर मोस्ट कव्हरिंग जी आहे, कांडीची आउटर मोस्ट कव्हरिंग जी आहे त्याला काय म्हणतो आपण? मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. आणि जी कांडीमधली जी इंक आहे, इंक म्हणजेच काय फ्लुइड आहे,
आणि ते फ्लुइड म्हणजेच काय, एंडोलिम्फ. म्हणजे काय, एंडोलिम्फ. बघा हे जो आहे म्हटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा सर्वात आउटर मोस्ट बोनी लाईक अ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ बोनी लॅबेरिन्थ. बोनीच्या लॅबेरिन्थच्या आतमध्ये आउटर सरफेस आणि म्हणजेच आउटर असेल किंवा लोअर सरफेस असेल, सुपेरियर असेल किंवा इन्फेरियर सरफेस असेल, म्हणजे पूर्णपणे सर्क्युलरच्या फॉर्ममध्ये बघितलं ते असं, आणि पेनच्या फॉर्ममध्ये बघायला गेलं तर ती अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर येईल आपली, बरं की नाही. आपला पेन, आपली कांडी, असल्या प्रकारचं बोनी लॅबेरिन्थ, पेरिलिम्फ, मेम्ब्रियानस लॅबेरिन्थ, आणि हे काय आहे, एंडोलिम्फ. ओके, कारण हे जर कळालं तर समोरचं तुम्हाला कळेल. इमॅजिन होतंय तुम्हाला काय सांगतोय, इमॅजिन होतंय का, येस ऑर नो? यस, यस. ठीक आहे, चला कंटिन्यू करतो. कारण आता हे जे इंटरनल इयर आहे त्या इंटरनल इयरलाच काय म्हटलेलं बघा, इनर इयर और इंटरनल इयर और लॅबिरिन्थ. आता हे पूर्णपणे जो आहे, जो स्ट्रक्चर आहे, तो स्ट्रक्चर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, एक तर तुमच्या हेअरिंगसाठी पण रिस्पॉन्सिबल आहे आणि बॅलन्सिंगसाठी पण रिस्पॉन्सिबल आहे. मागे तुम्हाला म्हटलं की बॅलन्सिंग कसं, की याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे, म्हणजे ते तुमचं पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ यांचं बॅलन्सिंग, म्हणजे अनबॅलन्स कंडिशन झाले तर आपला जो बॅलन्स आहे तो बॅलन्स पण बिघडून जातो, बरं आहे. तर त्यामुळे प्रत्येक वेळेस तो कॉन्स्टंट असतं ते फ्लुइड, आणि ते जरा जरी हल्लं, म्हणजे बघा कधी कधी ज्यांना वोमिटिंग होते बघा, बसमध्ये प्रवास करत असेल तर त्यावेळेस काय होतं, वोमिटिंग होते, व्हर्टिगो टाईप. तर त्यावेळेस एक्झॅक्टली काय होतंय, एक तुमची काय एक फ्रिक्वेन्सी असते, तुमच्या सिटिंगची एक, बसण्याची एक फ्रिक्वेन्सी, आणि गाडी एक मोशन पाथने चालते, आणि त्याच्यामुळे काय होतंय, तुमचं जे काही हे फ्लुइड आहे त्या फ्लुइडचं काय होतंय, व्हायब्रेशन जास्त होतात, हलत राहतं, आणि हलत असल्यामुळे तो काय होतंय, आता ऑडिटरी नर्वकडे त्याचे सिग्नल्स जातात, आणि सिग्नल्स गेल्यावरती नंतर ते सिग्नल तुमच्या एंटरिक सिस्टीमकडे जातात, पुढे जातात एंटरिक सिस्टीमकडे जातात, आणि एंटरिक सिस्टीमकडे गेल्यानंतर तुम्हाला वॉमिटिंग लाईक अ फील होतं. बरे, अशी ती कशी आहे, एक इनडायरेक्ट मेकॅनिझम आहे कशाची, वॉमिटिंगची. म्हणून कधीही काही मोनोटोनस कंडिशन असेल तर त्या मोनोटोनस कंडिशनमध्ये, आणि जर का फ्लुइड म्हणजे अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट झाली तर ते फ्लुइड पण मुवमेंट होतं, आणि तो तुमच्या ऑडिटरी नर्वला ॲक्टिवेट करते, आणि नंतर तो CNSला, आणि CNS नंतर तुमच्या एंटरिक नर्वस सिस्टीमला ॲक्टिवेट करतो. दोन ठिकाणी नर्वस सिस्टीम आहे, एक ब्रेनमध्ये आणि दुसरी तुमच्या स्टमकमध्ये. स्टमकमधली जी CNS आहे तिला काय म्हणतो आपण, एंटरिक नर्वस सिस्टीम. ओके, चला बघूया आपण नेक्स्ट पॉईंट. आता इथं काय, एक ओव्हल विंडो, राऊंड विंडो तुम्हाला दाखवली. देन मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ इज ॲक्च्युअली अकॉस्टिक ऑर्गन, म्हणजे हेअरिंगसाठी जो कुठला ऑर्गन आहे तर तो कोणता आहे, दॅट इज मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ. तो कुठे आहे, सेंट्रली प्लेस आहे, दॅट इज कन्सर्न विथ हेअरिंग अँड फिल्ड विथ एंडोलिम्फ. देन बोनी लॅबिरिन्थ इज फिल्ड विथ अ पेरिलिम्फ. आता नंतर बघूया. मेम्ब्रेनस लॅबिरिन्थ इज इन्क्लोज विद इन द बोनी लॅबिरिन्थ, हे पण पॉईंट सांगितला आहे. नंतर याच्यामध्ये काय आहेत, जे एंडोलिम्फ आहे त्या एंडोलिम्फमध्ये काय, क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट कॉल्ड ॲज ओटोलिथ. बघा, नाही सॉरी, कॅल्शियम कार्बोनेट ऑक्झॅलेट, क्रिस्टल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट कॉल्ड ॲज ओटोलिथ. ओटो ओटो ओटोटॉक्सिक, ओटो मीन्स इयर म्हणतात लॅटिनमध्ये, ओटॉक्स आर फाउंड और डिस्पर्स इन एंडोलिम्फ. जे सर्वात इनरमोस्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्लुइड आहे, आणि त्याच्यामध्ये काय, कॅल्शियम कार्बोनेट चे क्रिस्टल तुम्हाला आढळून येते. देन
जे ओव्हल विंडो आहे त्या ओव्हल विंडोला म्हणतात फेनेस्ट्रा ओव्हॅलिस और फेनेस्ट्रा वेस्टिब्यूल. आता बघा इथून जो पार्ट चालू होणार आहे, काय हा जो पार्ट आहे, इथं दोन विंडो तुम्हाला दाखवली होती, एक वरची आणि एक खालची. आता वरची जी आहे जे फिनेस्ट्रा ओव्हॅलिस जी आहे त्या फिनेस्ट्रा ओव्हॅलिसच्या ठिकाणी क्लोजिंग आहे. क्लोजिंग कशाची आहे? स्टेपस बोनची. बरोबर, स्टेपस बोनच्या फुट प्लेटची क्लोजिंग आहे, त्यामुळे तो दिसत नाही. पण जी राऊंड विंडो आहे ती राऊंड विंडो आपल्याला प्रॉमिनंट दिसते. या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. काय एमसीक्यूज विचारणार की जी फिनेस्ट्रा ओव्हॅलिस जी आहे, द फिनेस्ट्रा ओव्हॅलिस इज क्लोज बाय विच वन ऑफ द फॉलोइंग बोन्स. ते कोणतं आहे? मॅलियस, इनकस और स्टेपस. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द ओव्हल विंडो इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिनेस्ट्रा ओव्हॅलिस. नाव ध्यानात ठेवा, फिनेस्ट्रा ओव्हॅलिस और फिनेस्ट्रा वेस्टिब्यूल. Then a round window is called as fenestra rotundus. Fenestra rotundus or fenestra cochleae. आता याला फिनेस्ट्रा कॉकली का म्हटलं? कारण याची जी रिजन आहे ती रिजन समोर जाते आणि तुमचा कॉकलिया तयार होतोय, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? फिनेस्ट्रा कॉकलिया. किंवा मग इथून पार्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ राऊंड विंडो और फिनेस्ट्रा रोटुंडस. देन body proper and semicircular canal together called as vestibular apparatus. आता semicircular canal म्हणजे नेमकं काय? बघा हे पूर्णपणे तुमचे काय आहेत? सेमी सर्क्युलर कॅनल आहे. काय ही एक सेमी सर्क्युलर कॅनल. आता बघा, आता हे जे कॅनल्स दिसत आहेत तुम्हाला, काय दिसत आहेत? कॅनल्स दिसत आहेत. This canal is nothing but the membranous labyrinth. Canal is nothing but the membranous labyrinth. आता काय झालंय? या सेमी सर्क्युलर कॅनल का म्हटलेले आहेत? कारण हे सर्वच्या सर्व कशा आहेत? हाफ हाफनी जॉईन झालेले आहेत. कशामध्ये? फ्लुइड मध्ये. दॅट इज मेम्ब्रेनस लॅबिरिंथ मधलं. आता सर्वांमध्ये काय आहे? फ्लुइड प्रेझेंट आहे. कुठलं फ्लुइड प्रेझेंट आहे? दॅट इज एंडोलिम्फ प्रेझेंट आहे. कुठलं? एंडोलिम्फ प्रेझेंट. आता बघा, ह्या सर्वांची जे कनेक्शन आहे ते कनेक्शन या ठिकाणी होते. बरे, मग त्या ठिकाणी काय? त्या सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. एक आहे युट्रिक्यूल आणि एक सॅक्यूल, कंबाइनली कॉल्ड ॲज अ वेस्टिब्यूल. कंबाइनली कॉल्ड ॲज अ वेस्टिब्यूल. आणि आता हा जो सॅक्यूल आहे ही पूर्णपणे सॅक लाईक स्ट्रक्चर, ते जे फ्लुइड आहे ते फ्लुइड नंतर कॅरी केलं जातं आणि ते कॅरी केलं जातं कुठपर्यंत? हा जो कॉक्लिया आहे त्या कॉक्लियापर्यंत जाणार. आता याचा जर टीएस घेतला तर त्या टीएस मध्ये काय दिसेल? अशा प्रकारचे तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसेल. समजा इकडल्या साईडनं टीएस, आपण इकडल्या साईडनं त्याचे विजन बघतोय बरं का. काय? इकडल्या साईडला. मग हा जो पार्ट आहे हा पार्ट इकडल्या साईडला घेऊया आपण, तर काय होईल मग? असं स्ट्रक्चर. एनसीईआरटी मध्ये अशी डायग्राम आहे ती. चला कंटिन्यू करूया आपण. टीएस कशाचा बघत होतो आपण? हा कॉकलीचा. कशाचा? कॉकलीचा. तो नंतर कसा दिसेल? वरती एक पोर्शन, मिडल एक पोर्शन आणि असलं एक पोर्शन. बरे, हा आहे तुमचा स्केला वेस्टिबुला. स्केला वेस्टिब्युला हा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्केला मीडिया. माईस म्यूट आहे का? ओके, सॉरी, माईस म्यूटच होता. तीन जे पोर्शन आहे ते तीन पोर्शन काय? वरचं स्केला वेस्टिबुला, मिडल वालं स्केला मीडिया आणि हे जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्केला टिम्पॅनी. स्केला टिम्पॅनी किंवा स्केला लोअर म्हणतात. ओके, बरोबर आहे.
आता हे जे पार्ट आहे हा इथला पार्ट आहे, आपल्याला तो डिटेलमध्ये बघायचा आहे. तर आता इथं आपण सेमी सर्क्युलर कॅनल बघत होतो. काय बघत होतो आपण? सेमी सर्क्युलर कॅनल. बघा तुम्हाला ह्या ज्या कॅनल दिसत आहेत ह्या सर्व कशा आहेत? एकाच ठिकाणी येऊन अटॅच होत आहेत. आपण येऊन अटॅच होतोय, आपण येऊन हे दोघांचं अटॅचमेंट. या प्रत्येक ठिकाणी एक बल्जिंग पोर्शन दिसतंय. काय आहे? बल्जिंग पोर्शन दिसतंय तुम्हाला? दिस बल्जिंग पोर्शन इज कॉल्ड ॲज ॲम्प्युला. काय म्हणतात त्याला? ॲम्प्युला. बऱ्याच ठिकाणी आपण म्हटलेलं आहे ॲम्प्युला म्हणजेच काय? द बल्जिंग पोर्शन. आणि ह्या सर्वांमध्ये फ्लुइड तर प्रेझेंटच आहे. कुठलं फ्लुइड आहे? एंडोलिम्फ प्रेझेंट आहे. कुठलं? एंडोलिम्फ. आणि नंतर हे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड कलेक्ट केलं जातंय दोन सॅकमध्ये. कुठल्या? दोन सॅकमध्ये. वन इज अ लार्जर सॅक. बघा ही जी आहे इथून एवढी, इथून एवढी जी सॅक आहे ही काय? लार्जर सॅक. दॅट लार्जर सॅक इज कॉल्ड ॲज अ युट्रिकल. काय म्हणतो त्याला? युट्रिकल. आणि नंतर हे जे सॅक आहे याचं फ्लुइड हे एंटर होत आहे स्मॉलर सॅकमध्ये. दॅट स्मॉलर सॅक इज कॉल्ड ॲज अ सॅक्यूल. हे काय? युट्रिकल. त्यालाच आपण इथं एक असं एक म्हणू शकतो. युट्रिकल म्हणजेच काय? अप्पर चेंबर. आणि सॅक्यूल म्हणजेच काय? लोअर चेंबर. आता हे जे आहेत हे कुठे आहेत? यांच्यामध्ये काही सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात. काय? यांच्यामध्ये काही सेन्सरी सेल प्रेझेंट असतात. त्याला म्हणतात मॅक्युला. त्यांना काय म्हणतात? मॅक्युली. आणि हे जे आहेत याच्यामधले जे सेन्सरी सेल आहे हे पूर्णपणे these आर रिस्पॉन्सिबल फॉर द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे सेमी सर्क्युलर कॅनल जे आहे, सेमी सर्क्युलर कॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर इक्विलिब्रियम. एवढंच ध्यानात ठेवायचं इथं. काय? सेमी सर्क्युलर कॅनल आणि त्याच्यामधलं हे जे युट्रिकल आहे, सॅक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये सेन्सरी सेल्स आहेत and that are responsible for the equilibrium. आणि नंतर हे जे तुमचं कॉक्लिया आहे, कॉक्लिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द हिअरिंग. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? हिअरिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे. एक ध्यानात ठेवायचं. इक्विलिब्रियम साठी काय तुमचे? सेमी सर्क्युलर कॅनलचे पार्ट आणि हिअरिंग साठी कशाचं? कॉक्लियाचं पार्ट रिस्पॉन्सिबल आहे. ज्यावेळेस आपण त्यांची मेकॅनिझम डिटेलमध्ये बघूया तिथं तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल. ओके. आता इथं फक्त तुम्हाला ॲनाटॉमिकल अस्पेक्ट माहिती पाहिजे. हे डायग्राम पूर्णपणे डिटेलमध्ये एवढी तर नाहीये तुम्हाला, पण तरी सुद्धा तुम्ही ध्यानात असू द्या. कारण क्वेश्चन कसाही येऊ शकतो, कसाही विचारला जाऊ शकतो. ओके. चला त्यांचं आता जे तुम्हाला सांगितले तेच थेरॉटिकल पार्टमध्ये. बॉडी प्रॉपर और ओटोलिथ ऑर्गन इन्क्लूड्स युट्रिक्युलस अँड सॅक्युलस. हे खालचा जो पार्ट होता दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉडी प्रॉपर. Utriculus is larger upper chamber whereas sacculus is the lower chamber. Then utriculus and sacculus are connected by a small narrow sacculo-utricular duct. कारण इकडे एक सॅक आहे, इकडे एक सॅक आहे. त्या दोघांना कनेक्ट केलेला जो डक्ट आहे त्या डक्टला काय म्हटलं जात आहे? सॅक्युलो युट्रिक्युलर. सॅक्युलो युट्रिक्युलर डक्ट असं म्हटलं जातं. Then a projecting ridge with a special group of sensory cell called as maculae. काय म्हटलं? सेन्सरी सेल जे आहे ते सेन्सरी सेल कोणते? मॅक्युली प्रेझेंट. Then utriculus and sacculus, that is body proper, considered as a sense organ of static equilibrium. आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय? बॅलन्सिंग. म्हणून तुम्हाला सांगितलं ध्यानात काय ठेवायचं आहे? तुमचं जे सेमी सर्क्युलर कॅनल आहे, सेमी सर्क्युलर कॅनल मधले जे पार्ट आहे दॅट इज युट्रिक्युलस अँड सॅक्युलस रेस्पॉन्सिबल फॉर द इक्विलिब्रियम. कशासाठी? ते इक्विलिब्रियम साठी रेस्पॉन्सिबल आहे. देन हे जे सेमी सर्क्युलर कॅनल आहेत त्या सेमी सर्क्युलर कॅनलचा थेरॉटिकल पार्ट. आता किती बघितले आहेत आपण? 3 सेमी सर्क्युलर कॅनल बघितलेत. बघा एक मोठं, बरं, एक इथे एक छोटं आणि इथे. असे सर्वच्या सर्व कुठे आहेत? एका ठिकाणी येऊन मिळतात.
पहिल्या लार्जर चेंबरमध्ये आणि नंतर स्मॉलर चेंबर. तर द 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आर, पहिलं काय, एक अँटेरियर वरचा, नंतर एक पोस्टेरियर व्हर्टिकल अँड वन इज हॉरिझॉन्टल. आता दिसायला हे जरी असे दिसले, पण एक कसं आहे, एक अशा प्रकारे दिसेल, एक तुम्हाला काय दिसेल, अशा प्रकारे दिसेल आणि एक अशा प्रकारे दिसेल. एक अँटेरियर व्हर्टिकल, देन एक पोस्टेरियर व्हर्टिकल आणि एक कसं आहे तुमचं हॉरिझॉन्टल. काय, एक anterior vertical, a posterior vertical and one horizontal, which are present in a different plane at a right angle to each other. प्रत्येकाला ते कसे आहेत, राईट अँगल टू इच अदर आहे, पण त्यांचं कनेक्शन कसं आहे, एकमेकांसोबत आहे. देन the 3 semicircular canal maintain dynamic equilibrium in response to sudden movement. बघा, एखादी काही सडन मुवमेंट आहे, कधी कधी आपलं काय करतो, आपण हेड शेक करतो, जोरात शेक करतो, आणि जोरात शेक केल्यावरती थोडंसं कधी कधी आपल्याला लगेच आपण इम्बॅलन्स झाल्यासारखं फील करतो, बरोबर आहे. किंवा कधी एखाद्या पर्सननी किंवा टीचरनी बऱ्याच वेळेस तुमच्या कानामागं मारली असेल, तर त्यावेळेस एक झन आवाज येतो, बरोबर आहे. झन आवाज झाल्यानंतर तुम्हाला कधी कधी ते सुधरतच नाही की नेमकं काय चाललंय, बरं आहे. मग त्यावेळेस काय होतंय, एक जोरात एक फोर्स निर्माण होतो. फोर्स झाल्यानंतर जे लिक्विड आहे, ते लिक्विड काय होतंय, इम्बॅलन्स होते, आणि ते लिक्विड इम्बॅलन्स कशामधलं होतंय, ते तुमच्या सेमी सर्क्युलर कॅनल मधलं होतंय. म्हणून ते काय होतंय, तो सडन रिस्पॉन्स जो आहे, तो सडन रिस्पॉन्स झाल्यामुळे तिथं काय होतं, जो इक्विलिब्रियम अगोदर मेंटेन केलेला आहे तो डिस्टर्ब होतोय, आणि त्यामुळे थोडासा ते व्हायब्रेशन, ते जे पूर्ण साऊंड वेव्स आहेत ना समोर जातात, त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो, जसं की कधी कधी पिक्चरमध्ये ते दाखवला जातो, बरं आहे. तसा सेम आवाज येतो. काहींनी तो फील केला असेल आवाज, होपसो. बघा, देन द लोअर एंड ऑफ इच सेमीसर्क्युलर कॅनल हॅज अ स्वेलिंग कॉल्ड ॲज अँप्युला. या प्रत्येक जो सेमीसर्क्युलर कॅनल आहे त्याच्या ठिकाणी आपण काय म्हटलं, त्याचा लोअर एंड, त्या लोअर एंडकडे काय एक स्वेलिंग आहे, त्या स्वेलिंगला काय म्हटलेले, अँप्युला, बरं आहे. देन यांच्यामध्ये पण या अँप्युला जे आहे, त्या अँप्युलामध्ये काय आहे, काही सेन्सरी सेल्स आहेत. काय, सेन्सरी सेल कॉल्ड ॲज क्रिस्टी. काय म्हणतात त्याला, क्रिस्टी, आर कवर्ड बाय मास ऑफ जेलिटिनस मटेरियल कॉल्ड ॲज कॅप्युला. एक ध्यानात ठेवा, हे थोडेसे अनॅटॉमिकल अस्पेक्ट्स आहेत, आणि हे अनॅटॉमिकल अस्पेक्ट NCERT मध्ये किंवा स्टेट बोर्डामध्ये एवढे दिलेले नाहीत. देन मॅक्युला अँड क्रिस्टी, बघा हे दोन सेन्सरी पार्ट आहे, कशासाठी, इक्विलिब्रियमसाठी. दॅट इज मॅक्युला अँड क्रिस्टी आर ॲक्च्युअल व्हेस्टिब्युलर ॲपेरेटस फॉर बॉडी बॅलन्सिंग. याच्यावरती तुम्हाला MCQs विचारले जाऊ शकतात. ओके. देन जो महत्वाचा पार्ट आहे, बघा इथं पण ते डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. आता इथं जे आहे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची गरज आहे या ठिकाणी. पहिल्यांदा झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा, हे जे आहे हे काय तुमचं सेमी सर्क्युलर कॅनल आहे, आणि नंतर या ठिकाणी हेच समोर फॉरवर्ड केलेलं आहे. फॉरवर्ड केल्यानंतर हा जो आउटर मोस्ट पार्ट आहे, तो आउटर मोस्ट पार्ट काय तुमचा गुनी पार्ट आहे, आणि नंतर काय मेम्ब्रेनस पार्ट. हा बघा, ही जी ट्यूब आहे, ही पूर्ण ट्यूब अशी दिसते तुम्हाला, अशी दिसते, अशी दिसते, अशी दिसते, एक्झॅक्टली इनसाइड. आता त्याचं काय घेतलं, क्रॉस सेक्शन घेतलं. काय घेतलंय, क्रॉस सेक्शन घेतलंय. आता ह्या क्रॉस सेक्शन घेतल्यामुळे आता तुम्हाला काय दिसेल, हा एक सरफेस आणि हा एक सरफेस. पण हा सरफेस ज्यावेळेस आपण ह्या साईडनं बघतो, कुठनं, बघा हा पार्ट आहे खालच्या साईडनं, कुठला, हा पार्ट वरती, हा कुठे वरती आहे इकडल्या साईडला, बरं आहे. ध्यानात ठेवा, पुन्हा एकदा डायरेक्शन बघा, हे डायरेक्शन इथून वरच्या साईडला. म्हणून NCERT मध्ये ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम कशी दिलेली आहे, दिलेली आहे. बघा, ही जी डायग्राम आहे, या डायग्रामलाच काय केलेलं आहे,
असं दाखवलेलं आहे. ओके, आता बघा पुन्हा एकदा याला झूम करून दाखवतो. हे जे सेक्शन आहे हे सेक्शन कशाचं आहे? तुमच्या कॉक्लियाचं सेक्शन आहे. कशाचं? कॉक्लियाचं सेक्शन आहे. आणि या कॉक्लियाच्या सेक्शन मध्ये हा जो मिडल हे जे रेडिश पार्ट दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय? रेडिश पार्ट दिसतोय. हा रेडिश पार्ट म्हणजे हा पार्ट. ओके, बरोबर आहे. आणि नंतर हा जो ग्रेइश पार्ट दिसतोय तर तो तुमचा हा पार्ट आहे आणि हा पार्ट. ओके, आणि नंतर ही काय आहे? तुमची बोनी स्ट्रक्चर आणि ही बोनी कॅव्हिटी स्पेस आहे. काय आहे हे? हे पूर्ण तुमचं काय आहे? बोनी स्ट्रक्चर आणि हे बोनी स्पेस. आता जर आतमध्ये जर बघायला गेलं तर हे पूर्णपणे स्ट्रक्चर पण बघायला गेलं. आता दिस इज कॉल्ड ॲज स्केला वेस्टिब्युलाय. काय? स्केला वेस्टिब्युलाय. आणि हे काय आहे तुमचं? लोअर. अप्पर वन इज द स्केला वेस्टिब्युलाय. एकदम लोअर वन इज अ स्केला टिम्पॅनी. स्केला काय? टिम्पॅनी. आणि हे जे आहे ते काय तुमचं? स्केला मेडिया. काय? स्केला मीडिया. आता हा जो आहे तो ऍक्च्युअली मेम्ब्रेनस पार्ट आहे. हा जो मीडिया जो आहे ना हा ऍक्च्युअली मेम्ब्रेनस पार्ट आहे. आणि याच्याकडे काय आहे? रिसेप्टर्स आहेत आणि काही एक स्पेशलाइज ऑर्गन आहे. दॅट ऑर्गन इज कॉल्ड ॲज अ ऑर्गन ऑफ कॉल्टी. ऑर्गन ऑफ कॉल्टी. कॉल्टी नाही, काय? ऑर्गन ऑफ कॉल्टी. आणि जे तुमची हेअरिंग मेकॅनिझम आहे ती हेअरिंग मेकॅनिझम इथून तुमच्या ऑडिटरी नर्व्हकडे जाते आणि तिथून नंतर तुमच्या टेम्परल लोबकडे जाते. ओके, हे डायग्रामॅटिकली आहे. कारण डायग्रामॅटिकली थोडंसं तुम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागेल, त्याच्याशिवाय हे असं तुम्हाला कळणार नाही. ओके, व्हिज्युअलाइज होतंय का नेमकं? काय कसं आहे बघा. काही नाही, इथं ध्यानात ठेवा. फक्त हे पूर्ण काय आहे? जी सेमी सर्क्युलर कॅनल आहे त्या सेमी सर्क्युलर कॅनलला अटॅच आहे एक, डायरेक्टली तुम्ही कन्सिडर करा इथे एक पेन अटॅच आहे. काय अटॅच आहे? पेन अटॅच आहे. आणि तो पेनच नंतर काय होतोय? राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. त्याला आपण समजा कांडीला किंवा एखाद्या पाईपला पण असं उलटं केलं तर ते असं गोलगोल दिसतंय. ते गोलगोल दिसल्यावरती पहिलं समोरचं पोर्शनच ध्यानात ठेवायचं. समोरचं पोर्शन काय? हे तुमचं बोनी लॅबरिन, मेम्ब्रेनस लॅबरिन. इकडं आउटर मोस्ट फ्लुइड दॅट इज पेरिलिम आणि इनर मोस्ट फ्लुइड दॅट इज एंडोलिम. एवढंच ध्यानात ठेवायचं. बाकी तुम्हाला ध्यानात ठेवायची काही गरज नाही. कारण तुम्हाला जे MCQs विचारले जातील तर त्या ह्याच पार्टवरती जास्तीत जास्त MCQs विचारले जातील. ओके, व्हिज्युअलाइज होतंय का? येस ऑर नो? व्हिज्युअलाइज होतंय का? यस, योगिता होरगळे होते. बाकीच्यांना? सुनील राठोड यस. ज्ञानराज भेंडेकर यस. विजय राठोड यस. कारण ह्या पूर्ण इयर मधला हा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. राठोड शिवचरण यस. म्हणणार यस. म्हणजे सर्वांना व्हिज्युअलाइज होत आहे. आता बघा, ठीक आहे. याच्यावरतीच अॅनाटॉमिकल अस्पेक्ट्स वरती जर तुम्हाला MCQs विचारला, हा जो कॉक्लिअर पार्ट आहे ना, हा जो कॉक्लिअर पार्ट आहे हा कॉक्लिअर पार्ट कशापासून अराईज झाला असेल? कॉक्लिअर पार्ट कशापासून अराईज झाला असेल? पहिलं हे युट्रिकल
B saccule, C both, and D none. कॉक्लिया जो आहे तो कॉक्लिया कशापासून अराईज झाला असेल? सुनील राठोड रॉन्ग. अविनाश राठोड करेक्ट. बाकीचे बारगिरे ब्रदर्स करेक्ट. भेंडेकर तुकाराम करेक्ट. विजय भुमरे रॉन्ग. ज्ञानराज भेंडेकर रॉन्ग. मुंडे मन्नाथ रॉन्ग. श्री कृष्णा शेख रॉन्ग. विजय भुमरे करेक्ट. बघा इथेच काय म्हटलं होतं, शेख मतीन रॉन्ग. बघा सॅक लाईक स्ट्रक्चर आहे ना, काय युट्रिकल आणि सॅक्युल हे सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. युट्रिकल कुठे आहे? यू स्टँड फॉर, म्हणजे असं ध्यानात ठेवा, युट्रिकल यू स्टँड फॉर अपर, वरती आहे आणि ती कशी आहे? लार्जर आहे. आणि ही जी सॅक्युल जी आहे ती सॅक्युल कशी आहे? लोअर आहे. आता ही अप्पर म्हटल्यावरती आणि ही लोअर म्हटल्यावरती अप्पर पासून लोअर मध्ये येते ना. आता जे तुम्हाला सांगितलं होतं ना, काय वरती एक लार्जर सॅक आहे, त्या सॅकच्या नंतर युट्रिक्युलर सॅक्युलर डग आणि इथं स्मॉलर सॅक, आणि ही सॅक नंतर कंटिन्यू होणार ना, बरे की नाही? यस, होणार का नाही? म्हणून बघा हे इकडलं तर तुमचे सेमी सर्क्युलर कॅनल इथं आहे, बरे की नाही? आणि ही एक तुमची सॅक लाईक स्ट्रक्चर आणि ही एक सॅक लाईक स्ट्रक्चर. जी सेकंड वाली जी सॅक लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यापासूनच एक लॉंग ट्यूब अराईज होईल आणि तीच एक तुमची अशा सर्क्युलर पाथ मध्ये जाते आणि यालाच आपण काय म्हटलंय? कॉक्लिया म्हटलंय. याला काय म्हटलंय? कॉक्लिया, बरे की नाही? म्हणून जो आन्सर जे येणार तुमचा ते काय आहे? सॅक्युल. म्हणून म्हटलं होतं व्हिज्युअलाइज झाली पाहिजे, डायग्राम व्हिज्युअलाइज झाली तर तुमचे आन्सर पण एकदम क्लिअर कट होईल. जास्त रट्टा मारायची याच्यामध्ये गरज नाहीये, बरं. थोडस फक्त अंडरस्टँड करायचं आहे. अंडरस्टँड केल्यानंतर त्याला तुमचा अनाटॉमिकल अस्पेक्ट्स द्यायचे आणि नंतर तुमचा क्लिअर कट होईल. आता हा जो पूर्णपणे जो पार्ट आहे दॅट इज मेम्ब्रॅनस लॅबरिन. काय? मेम्ब्रॅनस लॅबरिन. आता याच्यामध्ये हे जे 3 कंपार्टमेंट आहेत ते 3 कंपार्टमेंट आपण उद्या बघूया आणि त्याच्यामधलेच याच्यामध्ये काही सेन्सरी ऑर्गन कसे आहेत, बरोबर. सेन्सरी ऑर्गन कोणते आहेत, ऑर्गन ऑफ क्वालिटी कसे आहे आणि नंतर मेकॅनिझम ऑफ हिअरिंग आपण बघूया. म्हणजे उद्या आपलं जे इयर आहे ते इयर कम्प्लीट संपेल. ओके. पुजारी सरांचा मेसेज वगैरे काय आलाय का? ओके ठीक आहे, मी पुजारी सरांच्या लेक्चरला जॉईन व्हा. बघा हा जो इंटरनल इयर आहे आपण कसं आहे 3 पार्ट मध्ये हळूहळू शिकतोय, कारण कसं आहे की नंतर सेन्स ऑर्गन वरती तुम्हाला फक्त डायरेक्टली थेरॉटिकली जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते ओव्हरलुक होऊन जातं. नाही तर काय पहिल्यांदाच तुम्हाला कळलं नाही, पहिलंच जर नुसतं ओव्हरलुक करत गेलं तर ते काहीच कळत नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, अनाटॉमिकल अस्पेक्ट क्लिअर करून घ्या. ओके ठीक आहे. नाउ यू कॅन जॉईन द पुजारी सर lecture.